आणि जर हे टँकर इथून जर तळोजाला जात असतील तर तळोजाला गेल्यावरती ह्या केमिकलचा 200 किलोमीटर म्हणजे मुंबईने पालघर पर्यंतचे लोक बाधित होणार आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला याचा धोका संपूर्ण आहे. महाराष्ट्र बाधित होणार आहे. ते तर नष्ट करत नाहीत ते, कारण ते कधीच नष्ट न होणार आहे. म्हणजे टँकर इथून जरी गेला आपण आपला जीव जरी वाचवला तरी तिथं जाऊन त्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे. हो. तेच आहे. हे जे केमिकल लक्ष्मी केमिकल आणलेलं आहे हं, ह्याचा जो परिणाम होणार आहे हं, तो 200 किलोमीटर वरती होणार आहे. हं, म्हणजे इथून ते पनवेल आणि कोल्हापूर हं. असा हा एरिया याच्या 200 किलोमीटर. मग 200 किलोमीटर जर माणसं बाधित होत असतील हं, आणि जर हे टँकर इथून जर तळोजाला जात असतील हं. तर तळोजाला गेल्यावरती ह्या केमिकलचा 200 किलोमीटर म्हणजे मुंबईने पालघर पर्यंतचे लोक बाधित होणार आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला याचा धोका संपूर्ण आहे. महाराष्ट्र बाधित होणार आहे. मग जर संपूर्ण महाराष्ट्र बाधित जर होणार असेल हं. हे असं विष आणायचं का? आणि हे सगळं आणलेलं आहे हे मंत्री अधिकारी यांनी आणलंय, हे पैसे खाऊन आणलेलं आहे. हे स्पष्ट याची पॉलिसीच जर भारतात नाही हं. आणि ज्या 70 देशातल्या लोकांनी हे बॅन केलंय हं. हे सगळ्या कारण आम्ही गेली 1 महिना 1.5 महिना 22 डिसेंबर पासून याच्यामध्ये लढतो आहोत आणि 22 डिसेंबर हा इथला रत्नागिरी जिल्ह्याचा कलेक्टर, माझी विनंती राहील आपल्याला की आपण त्याला पत्र लिहा, त्या कमिशनरला पत्र लिहा. आपले प्रांत तहसीलदार आमच्याशी चर्चा करायला कोण पाठवतात? नायब तहसीलदार. इथलं कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. शासन माणसं मारायच्या मागे आहे. शासनाला माणसं कमी करायची आहेत. करोनामध्ये मेली नाहीत म्हणून कोकणातली माणसं या परिस्थितीनं मारण्यात चालू आहे. किमान 10 लाख लोक किमान पुढच्या 10 वर्षात मरतील अशी व्यवस्था हे शासन करताय आणि हे सगळे उठून निघून जातील. आमचं स्वतःचं असं मत आहे की ही कंपनीचं प्रोडक्शन बंद केल्याशिवाय आम्ही हलणार नाही. आमच्यात सुद्धा गटतट पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले, करता आहेत, चालू आहेत. पण त्यांना असं वाटतं की आपण वेगळी चूल मांडली की वेगळं होईल. त्यावेळेस म्हणजे या सगळ्यांनी मिळून आमची विनंती आहे, याच्यात राजकारण अजिबात नाही, असता कामा नये. त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम केलं पाहिजे आणि हा प्रकल्प हे आहे विष पिपास नावाचं जे केमिकल आहे ते बंद केले पाहिजे. धन्यवाद. आपण आपला पाठिंबा दिला.